आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री धर्माराव बाबा आत्राम आहे. बाबा, शरद पवारांसोबत तुम्ही अनेक वर्ष कामं केलेली आहेत. शरद पवारांनी आज संघाचं आणि त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्या या कौतुकाकडे? नाही म्हणजे हा त्यांनी जे जे कौतुक केलेलं आहे संघाचा, म्हणजे वस्तुस्थितीला धरूनच त्यांनी केलेलं आहे. कारण की या ज्या प्रकारे लोकसभामध्ये आपण मागे गेलो, महायुती मागे पडलो होता, आणि त्या दृष्टीने संघाने जे पुढाकार घेऊन जे या विधानसभेमध्ये जे काम केलं त्याच्यात त्यांनी कौतुक केलं, ते वास्तविक खरं आहे. आणि पवारसाहेब कधी कौतुक करत नाहीत, कारण की मी त्यांच्यासोबत जवळजवळ 40 ते 45 वर्षापासून मी त्यांच्यासोबत होतो, आणि त्या दृष्टिकोनातून ते पहिल्यांदा मी त्यांच्या तोंडातून संघाबद्दल त्यांनी कौतुक केलं आहे, हे सुद्धा आश्चर्यकारक आहे. एक अर्थ काढला जातो राजकीय की कुठेतरी ते इंडियाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. नाही, इंडियाच्या जवळ येत असतील तर चांगलंच आहे, कारण की ताकदसुद्धा राष्ट्रवादीचा वाढू शकेल. आणि दोघे काकापुतणे एकत्रित आले तर चांगलंच आहे, आणि संख्या वाढेल. 41 आहे तर 51 आमदार होतील, 8 आहे तर 9 खासदार होतील. तर अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा ताकदसुद्धा आपल्याला कामं करता येईल. म्हणजे विरोधामध्ये राहून कामं होणार नाहीत. फक्त विरोधाकरता विरोध करायचं, फक्त भाषण करायचं, ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी वस्तुस्थिती जे लोकांना गरज आहे ते जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी एकत्रित येऊन त्या सरकारमध्ये जर आपल्याला फायदा होऊ शकेल तर सरकारमध्ये आले पाहिजे. केंद्रातल्या मोदी सरकारला अतिरिक्त खासदारांची गरज पडू शकते, आणि ते खासदार उद्धव ठाकरे असेल किंवा शरद पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे ती गॅप भरून काढण्यासाठी तर भाषा बदलली असं नाही. नाही, भाषा त्यात साहेब इतका म्हणजे भाषा बदलण्यात इतका म्हणजे काहीतरी विचार करून बोलले असेल ते. ते असं ते विचार करून तसं बोलणार नाही. जे खरं आहे तेच बोलतील ते साहेब. काय असा प्रकारचा म्हणजे अपेक्षा ठेवून ते काय बोलणार नाही. जे काय बोलतील ते सरळ बोलतील. जे काय येस किंवा येस, नो म्हणजे नो, असं साहेबांचं आहे. आतापर्यंत नेहमी त्यांनी संघावर टीका केली आहे, त्यांच्या विचारधारेवर, कार्यशैलीवर टीका करत आलेले आहे ते, आणि आता त्याच कार्यशैलीचं ते कौतुक करत आहे. ते बरोबर, ते मी पहिलेच सांगितलं ना, ते म्हणजे आश्चर्यकारक आहे त्यांनी कौतुक करणं म्हणजे. पण त्यांनी जे खरं आहे ते कौतुक केलं त्यांनी, आणि संघाचा पाठिंबामुळेच आपण या राज्य सरकार या सत्तामध्ये आलेलं आहे. तुम्हाला काय वाटते, काही त्या पाठीमागं त्यांचा काही एक उद्देश असू शकतो राजकीय? नाही, काय उद्देश नाही. काय उद्देश जे त्यांनी सांगितलं कौतुक म्हणजे त्यांनी त्यांच्या पक्षाचा स्टेजवर त्यांनी कौतुक केलं आहे. म्हणजे असं काय नाही, सगळ्यांसमोर त्यांच्या म्हणजे पक्षाच्या विचार मंचातून त्यांनी कौतुक केलं, हा महत्त्वाचा आहे. म्हणजे असं वाटतं की तुम्ही संघाकडनं आदर्श घ्या, असं ते कार्यकर्त्यांना तसा सूर त्यांचा दिसत होता. म्हणजे ते ज्या प्रकारे संघाने काम केलं त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा काम केलं पाहिजे, असं प्रकारचं साहेबांचं मत असेलच. कारण की ज्या प्रकारे संघटनेच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून इतका मोठा फरक होऊ शकते, ते त्यांच्यासमोर एक प्रकारचा आदर्शच आहे. तुम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबत देखील अनेक वर्ष काम केलेलं आहे. मागच्या 1 महिन्यापासून त्यांना एक लक्ष केलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल, त्या संपूर्ण बीडच्या प्रकरणामध्ये, आणि त्याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? नाही, माझं काय ऑब्झर्वेशन नाही. जोपर्यंत वस्तुस्थिती खरं होत नाही, जोपर्यंत त्यांचं नाव कुठेतरी त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत आपण राजीनामा मागणं चुकीचं आहे. सर्व त्यांना ठरून लक्ष करतं असं वाटतं तुम्हाला? नाही, ह्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही, कारण की आता 3 विभागाच्या माध्यमातून चौकशी होत आहेत, आणि चौकशी अंती काय जे काय खरं येईल ते खरं येईलच बाहेर, आणि जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्या माननीय मुख्यमंत्र्यांनी बोललंच आहे. अजित पवारांचा स्वभाव बघता अजित पवार खंबीरपणे आपल्या मंत्र्यांच्या सोबत उभे आहे. नाही, चांगलं आहे ना ते. म्हणजे ते मंत्रीच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहे. कारण की कोणी ट्रायल घेत असेल बाहेरून, म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे जे बाहेरून कोणी काय आपला आरोप वगैरे करत असेल, परंतु वस्तुस्थिती जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण राजीनामा मागणं चुकीचं आहे. सुरेश धस कुठेतरी स्थानिक राजकारणच्या फायद्यासाठी मुद्दाम धनंजय मुंडेला लक्ष करत आहे. नाही, त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही. ते त्यांच्या व्यक्तिगत तिकडचा काय असेल, परंतु आरोप सिद्ध झाल्याशिवाय आपण कोणाला त्या कटघरामध्ये उभं करणं चुकीचं आहे.
महायुतीतले जे पक्ष आहे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये कुठेतरी एक तिढा निर्माण होताना दिसत आहे. तो तिढा कमी व्हायला पाहिजे असं सर्वांचं मत आहे. नाही ते ठीक आहे, ते आता झाला पाहिजे सगळं, म्हणजे जे महायुतीच्या ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे ते एकत्रित येऊन तिथं बोललं असतं. आता ते ठीक आहे, आता ते बाहेर गेल्यानंतर आता ते सुरू आहे, ते ठीक आहे. जे काय असेल, जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा देणं गरजेचं नाही. तर हे होते माजी मंत्री धर्माराव बाबा आत्राम. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.